फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तरुणीच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पोलीस पथकाची घोषणा करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। त्यासाठी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नावाची घोषणाही करण्यात आली होती। मात्र त्यांची नियुक्ती केवळ तपासावर देखरेख करण्यासाठी करण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी थेट सरकारवरती हल्ला चढवलेला आहे। मेहबूब शेख यांनी या नियुक्तीवरून तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे। डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास होणं गरजेचं आहे। यासाठी सरकारकडे विशेष पोलीस पथकाची मागणी केली जात होती, मात्र सरकारने कुटुंबीयांच्या तोंडाला पानं पुसली असं शेख म्हणाले। तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होईल असं पत्र काढून शब्दांचा खेळ केला गेलेला आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। निवृत्त न्यायाधीश आणि महिला IPS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास होणं अपेक्षित आहे अशी मागणी शेख यांनी केली आहे। राज्य शासनाच्या गृह विभागानं काढलेल्या पत्रकानुसार या गुन्ह्यात पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपी असल्यानं तसंच प्रकरण संवेदनशील बनलेलं आहे। तपासावर योग्य देखरेख होणं गरजेचं आहे। तेजस्वी सातपुते यांची गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे। सातपुते यांना तात्काळ सातारा इथं जाऊन पोलीस अधीक्षक आणि तपासी अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊ पुढील तपास योग्य पद्धतीनं आणि कालमर्यादित होईल हे सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याची घोषणा करूनही केवळ देखरेख करणारी नियुक्ती केल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलंय। आता या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होतो का आणि मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्याय खरं तिला मिळायला पाहिजे होता। काल सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांनी SIT नेमली म्हणून सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, आभार देखील मानायची घाई केली। पण वास्तवात काल रात्री ज्यावेळेला पत्र आलं त्यावेळेला कशा पद्धतीनं शब्दाचा छळ हा देवाभाऊ करतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं। तेजस्विनी सातपुते यांची या देखरेखीखाली तपास म्हणजे SITची मागणी करते कुटुंब, त्यांच्या अनेक शंका आहेत, ती मिली कशी मिली, काय मिली, त्याची हत्या आहे का आत्महत्या आहे, ह्या अनेक शंका असताना निवृत्त न्यायाधीशाच्या हायकोर्टच्या अध्यक्षतेखाली महिला IPSच्या निगराणीखाली त्या ठिकाणी तपास व्हायला पाहिजे अशी मागणी असताना SITचं गाजर दाखवलं आणि कशा पद्धतीनं दिशाभूल केली आपण बघताय। त्यांनी देखरेखीखाली असा शब्द वापरला म्हणजे ज्या संपदाचा मृत्यूच्या अगोदर छळ झाला आता तिला न्याय मिळवण्यासाठी देखील तिचा छळ चालू आहे। देखरेखीखाली करण्यापेक्षा देवाभाऊ तुम्ही SIT का करत नाही हा आमचा प्रश्न आहे ना। तुम्ही नेमकं कुणाला वाचवताय? असाच शब्द छळ तुम्ही नन्नावरेच्या कुटुंबाच्या बाबतीत केला। नन्नावरेच्या ज्यावेळेला आत्महत्या झाली आणि त्याने रणजित सिंह निंबाळकर, नाईक निंबाळकर आणि 4 नावं घेतली, तुम्ही बाकी 4 लोकांना अटक केलं, पण रणजित सिंह नाईक निंबाळकर अटक त्या ठिकाणी झाला नाही। आणि उत्तर देताना सांगितलं की फलटणमध्ये 32 रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत। अहो म्हणजे तिथंही शब्दाचा छळ, एवढा कोण मोठा रणजित नाईक निंबाळकर आहे हा प्रश्न मी वारंवार विचारतोय ना। तशाच पद्धतीचा शब्दाचा SIT जर स्थापन केली तर ते चौकशीचं एक विशेष पथक आहे, त्याला स्वतंत्र अधिकार आहेत, ते कक्षेच्या तपास यंत्रणेच्या कक्षेच्या बाहेर जाऊन चौकशी करू शकतं। ब्रेन मॅपिंग असेल, नार्को टेस्ट असेल, अशा देखील चौकशा त्या करू शकतं, त्याला विशेष अधिकार असतात इतरांच्यापेक्षा। ते स्वतंत्र ते जे एखादं संवेदनशील प्रकरण असेल किंवा एखादं उच्चस्तरीय प्रकरण असेल त्याच्यात SIT नेमली जाते। मग SIT न नेमता नेमकं देवाभाऊला याच्यात कुणाला पाठीशी घालायचं आणि शब्दछळ का करताय? नेमका संपदाच्या चारित्र्यावर तुमचे सत्ताधारी लोक येऊन बोलतायत, याच्यातून देवाभाऊला फलटणच्या जंगलराजचा वीरप्पन कोण आहे हे समोर येऊ द्यायचं नाही, म्हणूनच हे सगळा आटापिटा चालला आहे।